नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यातील खासापुरी गावातील समस्यांसाठी धाराशिवच्या पालकमंत्र्यांसमोर माजी सरपंचांनी घातले चक्क लोटांगण। परंडा तालुक्यातील खासापुरी गावात नागरिकांच्या समस्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून शंकर चव्हाण माजी सरपंच यांनी पालकमंत्री यांच्यासमोर चक्क लोटांगण घातले। परंडा तालुक्यातील खासापुरी हे गाव 3 वर्षापूर्वी गाव पुनर्वसन झालेले असून या गावात प्रशासनाने सुविधा पुरवल्या नसल्याने खासापुरी गावातील नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे। 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांना सर्व समस्या सांगून निवेदन देण्यात आले। यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे शिवो यांना आदेश दिले, तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे माजी सरपंच शंकर चव्हाण यांनी सांगितले। खासापुरी गावात रस्ते, लाईट, पाणी, घरे, शाळा या कसल्याही सुविधा नाहीत। दिनांक 17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री हे धाराशिव येथे कार्यक्रमासाठी आले असता शंकर चव्हाण यांनी लोटांगण घालून त्यांना समस्या सांगितल्या। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। लेकर बाळ सगळं सोडायचे ते आणि प्रत्येक कुटुंबाकडून 5-5 वर्गणी गोळा करून तिथं बाळा जर 8-10 बारा मोठं पर्यंत आमच्या कर्जाला गेले त्याच्यानं त्यावेळेस बावनकुळे साहेबांना आधी गावाला भेट द्या, भेट देऊन सविस्तर परत पाणी वीज काय गरज आहे सगळं अहवाल तयार करा आणि शासनाला पाठवून द्या। साहेब आले नाहीत। नंतर पुन्हा आम्ही महोदयांना लावलो। त्यावेळी 101 महिला पुरुष महिला त्यावेळेस पालकमंत्री परत दोन्ही मंत्र्यांनी दिलेले आदेश साहेबांनी दोन्ही मंत्र्यांच्या इतकी वाईट अवस्था आहे या जिल्ह्याचा कारभार या कलेक्टर आणि पालकमंत्री आणि काय अवस्था आमच्या काय विचार आमच्याकडे काय विषय नाही ना, बोलायचा विषय नाही ना। आमची एवढी अवस्था बेकार आहे की 2 मंत्र्यांना आधी देऊन आम्हाला न्याय मिळत नसेल तर आज आम्ही परत एक गाडी करून इथं आलोय। मंत्री महोदय भाषण संपल्यानंतर मी दंडोट घेतलाय। विचारायचं ना तुम्ही काय विषय आहे ते, आम्ही काय आमच्या हातात काय होतं, हातात होतं, आम्ही काय होतो, काय होतं, काय म्हणतात ना त्याचं म्हणणं काहीच नाही। काहीच पण आमच्या पालकमंत्री महोदयांनी हात कामावर विषय होता आमचा। 2 मंत्र्याच्या म्हणून घातला तरी ऐकलं नाही, काहीतरी वेगळ्या पद्धतीने लक्ष देतील म्हणून आम्ही ते केलेला दंडोट घेतलाय। बाजून निघून गेलं, ऐकलं नाही। मला थोडंसं आमची अवस्था काय आहे ते आता कलेक्टर साहेब येऊन बाबा म्हणून आमच्या ऑफिस आहे येत काय अवस्था आहे, आम्हाला कुठं स्वातंत्र्य मिळालेलं नाही। या स्वातंत्र्याने आम्ही न्याय मागत असताना मला डिपार्टमेंटने पोलीस डिपार्टमेंटने 5 मिनिट लोकांनी गाडीत घालून बळत पोलीस स्टेशनमध्ये नेलंय। काय केलं आम्ही एवढं, आम्ही न्याय मागत नाही का? आणि तिथून सगळं झाल्यानंतर परत आम्हाला आणखी आता आमच्यावर गुन्हा दाखल केलं काय तो भाग वेगळा आणि गुन्हा दाखल केला याच कलेक्टरच्या बिल्डिंगवर आम्ही आत्महत्या करणार न्याय मागत असताना